टाइम विथ रूपामध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय। आज आपण कुरकुरीत अशी मक्याची भजी कशी बनवायची ते एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। दिवाळीचा फराळ खाऊन थोडासा कंटाळा आला असेल तर आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो। तर खूप छान कुरकुरीत टेस्टी आणि जबरदस्त अशी रेसिपी बनलेली आहे। थोडासा वेदर म्हणजे थंडावा आपल्याला जाणवतोय तर आपण बनवूया मक्याची भजी। इथे आपण 1 वाटी फ्रोझन मक्याचे दाणे घेतलेले आहेत। नॉर्मल आपण जे बाजारात मका मिळतो त्याचेही दाणे घेऊ शकतो। यामध्ये आपल्याला 1 इंचाचे आल्याचे तुकडे घालू शकता किंवा इथे 1 चमचा मी आल्याची पेस्ट घातलेली आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 8 मिरच्या मी इथे ऍड केल्यात, कारण मका थोडासा गोडसर असतो तर ही भजी छान अशी तिखट आणि चमचमीत व्हावीत म्हणून मी इथे मिरच्या जास्त ऍड केल्यात, तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला पेस्ट करून घ्यायची, पाणी न ऍड करता मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। तुम्ही पाहताय ओबडधोबड आपण इथे मका बारीक करून घेतलाय। बाउल मध्ये मी काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी, छोटी वाटी आहे 1 वाटी आपण इथे डाळीचं पीठ ऍड करतोय। साधारण चमच्याचं मेजरमेंट घेतलं तर 6 टेबलस्पून आपण इथं डाळीचं पीठ ऍड केलंय आणि आपण 1.5 चमचा लाल तिखट ऍड करतोय। मिरची घातलीये तरी सुद्धा तिखटाची जरूरत असते, तर तिखट आपण इथे ऍड केल्यानंतर पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ ऍड करतोय। मीठ ऍड केल्यानंतर थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी इथे तांदळाचं पीठ मी 1 चमचा ऍड केलेला आहे। थोडंसं आपण हलवून मिक्स करूया आणि पाण्याचा थोडा थोडा वापर करून आपण इथे भजीचं जे पीठ असतं ते भिजवून घेतोय। हे पीठ जास्त पातळ करायचं नाहीये, हाताने आपल्याला भजी सोडता येईल इतपत त्याचा थिकनेस हवाय। इथे भजीचं पीठ आपण परफेक्ट भिजवून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये मंद आचेवरती आपण भजी सोडून घेतोय। हातानेच मी ही भजी सोडतेय। अगदी छोटी छोटी भजी करायची जेणेकरून खूप छान अशी कुरकुरीत फ्राय करू शकतो। जास्त मोठे मोठे भजीची साईज असली की ते कच्चे राहतात। तर मंद आचेवरती आपण भजी सोडल्यानंतर लो ते मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे। हाय फ्लेम करायची नाहीये, तरच ही भजी कुरकुरीत बनते। तर तुम्ही पाहताय मस्त तळून झालेली आहे। खूप सोपी पद्धत आहे, खूप फटाफट बनते आणि वेदर इतकं छान असेल ना तर ही भजी तर बनवलीच पाहिजे। खूप टेस्टी अशी ही भजी लागते। थोडीशी तिखट बनवा तर ही जास्त टेस्टी लागते। तर तुम्ही पाहताय हातानेच मी परत सोडती, दुसरा घाणा आपण दाखवतोय। छोट्या छोट्या भजी सोडायच्या, त्यामुळे तळायला त्रास होत नाही आणि लो ते मीडियम फ्लेम वरती आपण ती थोडासा कलर चेंज होईपर्यंत तळून घेतोय। खूप छान रेसिपी आहे। कोणी गेस्ट आल्यावरती तुम्ही फटकन ही रेसिपी बनवू शकता। फ्रोझन मक्का इझी अवेलेबल असतो, तर तो आपण आणून नेहमी फ्रीजरला ठेवून द्यावा आणि तो कधी तुम्ही काढून अशी फटकन आपण भजी बनवू शकतो। तर भजी मस्त तळून घेतलेली आहे। तर टेस्टी कुरकुरीत असे आपले मस्त मक्याचे पकोडे तयार झालेले आहेत किंवा कॉर्न पकोडे तयार झालेले आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॅमिलीला फ्रेंड्सला शेअर करा आणि फर्स्ट टाइम चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करा। मिरच्या उभ्या चिरायच्या आणि त्या तळून घ्यायच्या, या पकोड्या बरोबर जबरदस्त लागतात। तर अशा पद्धतीने आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। तब्येतीची काळजी घ्या आणि आनंदी राहा। धन्यवाद।